नमस्कार, मी प्रमिला. माझ्या टॉप शिलाई क्लासमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत. वन साईड खूप सुंदर दिसणारा गळा हा व्हिडिओ आज आपण बघणार आहोत. हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर या ठिकाणी उंची घेतलेली आहे 15 इंच, 14 होती 1 इंच मिळून 15. घडी 10.5ची घेतलेली आहे, 8.5चं माप आहे म्हणजे 34ची साईज. मुंडा 5.5 इंचाचा, शोल्डर आहे 2.5 आणि 5.5 इंच. मागील गळा आहे 10 इंचाचा. हा आपल्या आवडीनुसार राहील. साईज कोणतीही असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला म्हणजे जी साईज पाहिजे तो गळा तुम्ही घेऊ शकता. असं काही नाही की हीच साईज पाहिजे. तुमची जी साईज आहे त्या पद्धतीने तुम्ही हा गळा ट्राय करू शकता. चौकोन आखून घ्यायचा आहे, पुन्हा दुसऱ्या साईडला तो उमटून घ्यायचा आहे आणि तो चौकोनचा आकार पूर्ण करून घ्यायचा आहे. घडी करून आकार दुसऱ्या साईडला आपण केलाय. त्यानंतर ती लाईन सरळ खाली तशीच घ्यायची. आता साधारणतः 1.5 इंचापासून हा आकार पानाचा इथे द्यायचा आहे आपल्याला. जसा गळा आहे तसा कट करायचा आहे. आता हा कपडा आपण जिकडून आपला पदर येणार नाही त्या साईडला आपल्याला सरळ लाईन पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे ठेवायचं आहे. तर खाली सुईचा कपडा आहे आणि त्यावरती ठेवलेला आहे अस्तर. म्हणजे जिकडून आपला पदर येणार नाही ती साईड आपल्याला सरळ लाईनची पाहिजे. जिकडून पदर आहे तिकडून पानाचा आकार पाहिजे. अशा पद्धतीने ही डिझाईन आपल्याला घ्यायची असते वन साईड गळ्याची. तर आकारानुसार या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे शिलाई. जिथे कोणा आहे तिथे सुई खाली, पुन्हा दाब फिरवायचा आहे आणि सरळ लाईनमध्ये वरती शिलाई घ्यायची. त्यानंतर आतला कपडा आहे थोडासा कट करून घ्यायचा आहे. जेवढा आतला कपडा आपला जास्त असतो तर तो गळ्यानुसार कट करायचा आहे. त्यानंतर तिरकी कातर थोड्या थोड्या अंतरावरती द्यायची. फक्त शिलाई देऊ नका. जर शिलाई तुम्ही तिरकी कातर दिली तर तुमचा कपडा कट होऊन जाईल. फक्त साईडने द्यायची आणि एकदम थोडासा कपडा नॉर्मल काहीतरी कट करायचा आहे. म्हणजे फिनिशिंगसाठी जेव्हा आपण दुमडतो तेव्हा छान येतो. आता समोर घेतलेलं आहे अस्तर आणि त्यावरती द्यायची आहे दाबटीप. तर दाबटीप अशासाठी की इथे पायपिंग गोट लावण्याची गरज येत नाही किंवा कॅनव्हास पेपर पण लावण्याची गरज येत नाही. सोप्यात गळा बनतो, कमी वेळेत होतो आणि फिनिशिंग पण छान येते. त्याच्यासाठी आपल्याला ही समोर अस्तर करून दाबटीप द्यायची असते. शिलाई झाल्यानंतर गळा बघू शकता पलटी केलाय. सुईचा कपडा जो आहे तो आपल्या साईडला, अस्तर आतल्या साईडला घेतलाय. ब्लाऊज पीसचा कपडा एकदम प्लेन करून घ्यायचा आहे आणि त्यावरती जसा आकार आहे गळ्याचा त्यानुसार या ठिकाणी आपल्याला ही शिलाई घ्यायची आहे. इथे जो कोना आहे तो थोडासा एकसारखा येत नाही म्हणून पुन्हा चेक करायचा आहे. आता आलाय व्यवस्थित. कपडा थोडासा गोळा झालता. सुंदर आहे, सोपा आहे. कोणालाही जमेल एवढी सोपी पद्धत आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. खूप सोप्या पद्धतीमध्ये खास हे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. आवडला तर व्हिडिओ तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे माझ्या नवनवीन आणि सोप्या व्हिडिओ तुम्ही सगळ्यात अगोदर बघू शकशाल. आता पूर्ण शिलाई आपण करून घेतली म्हणजे फक्त अस्तरनुसार या ठिकाणी आपण शिलाई करायची. ब्लाऊज पीसचा कपडा थोडासा जास्त असतो तर तो पुन्हा कट करायचा. शिलाई झाल्यानंतर कमरेचे टक्स आपल्याला ठिकाणी द्यायचे. त्यापूर्वी खालचा जो भाग आहे तो सरळ मध्ये कट करून घ्यायचा. कमरेचे टक्स साधारणतः 3 इंचाचा या ठिकाणी मी घेतलेला आहे. दोन्ही साईडचं अंतर सारखंच आलं पाहिजे टक्स देताना, तर मग एकसारखंच अंतर येणार. अशा पद्धतीने हे टक्स आपल्याला घ्यायचे आहे. आता जो साडीतला कपडा होता एकदम थोडासा तो या ठिकाणी मी ठेवला होता साईडला आणि त्याची डिझाईन आपण बघणार आहोत. एकसारखा कट केले. साधारणतः 1.5 इंचाचा कपडा आहे हा साडीचा. थोडीशी आपल्याला इथे दुमडून शिलाई द्यायची. तर धागा मी वरचा चेंज केलता, खालचा तोच आहे. त्यामुळे मी वरच्या साईडने शिलाई करत आहे म्हणजे धागा सफेद दिसेल आणि निळा जो धागा आहे तो खालच्या साईडने जाईल. अशा पद्धतीने पूर्ण
ठेवू शकता तुम्ही. तुम्हाला जर वाटलं तर काठ असा ठेवून त्याच्या शेजारी पुन्हा दुसरा काठ पण असा ठेवू शकता. तर आपण इथे शिलाई घेणार आहोत कडेच्या साईडला. आता जी चून आहे तिथे आपण जिकडून चालू केली होती चून तिकडूनच आपली शिलाई आली पाहिजे. काठ तुम्ही लावू शकता, 3 पण लावू शकता. सुंदर दिसतो, थोडा वेगळा पण वाटतो आणि छान पण दिसतो. अशा पद्धतीने इथे सुंदर असा गळा आपला तयार आहे. आता खालच्या साईडला आपल्याला लावायची आहे कमरपट्टी. म्हणजे काठ लावल्यानंतर इथे आपल्याला कमरपट्टी लावायची असते. तर साधारणतः 2 इंचाची कमरपट्टी आपण इथे घ्यायची आहे. अर्धा इंचाची शिलाई, थोडीशी तिरकी कातर, पुन्हा कमरपट्टी समोर करून त्यावरती दाबटीप, थोडंसं कपड्यावरती दुमडून पुन्हा त्यावरती शिलाई आणि मधोमध आपल्याला द्यायची आहे 5 नंबरची शिलाई. म्हणजे ही शिलाई आपण 5 नंबरची अशासाठी देतो की इथे आपण वरती हात शिलाई करून ही शिलाई मधली काढून टाकायची आहे. त्याच्यासाठी सुंदर असा गळा तयार आहे. नक्की ट्राय करा. कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्यू सो मच माझा पुरा व्हिडिओ बघितल्याबद्दल.